संघ मालकांचा सन्मान इथे आपण करतोय। शिरवणे प्रतिष्ठान ही ट्रॉफी त्यांना घरपोच पाठवली जाईल आमच्या आयोजकांच्या माध्यमातून। चांगला खेळ तुम्ही दाखवलात। या स्पर्धेमध्ये 5 षटकांचा हा सामना आहे, लक्षात घ्या। 25 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिला डाव संपवणं गरजेचं आहे। संघ मालकांचा इथे सन्मान होतो। शिरवणे प्रतिष्ठान ज्यांनी या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवला, या स्पर्धेमध्ये ते सहभागी झाले। आदरणीय अविनाशजी सुतार साहेब यांचा हा संघ, अनिलजी भोईर आणि दत्ता नाईक हे त्या टीमचे मेंटॉर होते। तर मी विनंती करेन ओमी आणि सचिन यांनी हा सन्मान स्वीकारावा। खूप खूप धन्यवाद। जाऊया कॉम्बॉक्स कडे। थँक्यू। प्रेमाचं घर भाईंना मान देतात सारे, दुश्मन भी होतो या गार। साऱ्यांच्या मनात चौकार येतोय नमितच्या बॅटमधून। या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या होते बिनबाद 5। एक सुंदर फटका म्हणावा लागेल फलंदाज नमित याचा। मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार दणदणीत करीत चौकार। आजच्या दिवसातील शेवटचा मुकाबला, मस्ट विन मॅच दोन्ही संघासाठी। यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न होता आणि ते तर नो बॉल साठी बाउन्सर साठी रिव्ह्यू घेऊ शकतात ऑनफील्ड अंपायर। त्यांना जर चेक करायचं असेल तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात। थर्ड अंपायर आपण चेक करून लवकरात लवकर डिसिजन पोहोचवायचा आहे। देवा मात्रे यांचे इथे आगमन झालेलं आहे नेरूळ गावावरून। त्यांचं सहर्ष स्वागत। समाजसेवक देवनाथ मात्रे यांचं सहर्ष स्वागत। चला अंपायर फास्ट डिसिजन घ्या आणि लवकरात लवकर तो डिसिजन पोहोचवा। आगरी कोळी युथ फाउंडेशनचे आदरणीय निलेश पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे। त्यांचं सहर्ष स्वागत, सुस्वागतम। नवी मुंबई प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने या नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत। देवराजी मात्रे यांच्या बरोबरीने ते देखील इथे उपस्थित होत आहेत। आपल्या सर्वांचं या नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये आम्ही स्वागत करतो, सुस्वागतम। आणि ते नो बॉल, पंचांचा इशारा येतोय नो बॉल। आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट। उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट। बघूया या फ्री हिटचा कितपर फायदा उचलण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो फलंदाज नमित। मागच्या मॅचमध्ये सुंदर अर्धशतक ज्याच्या माध्यमातून झळकवण्यात आलं। आजच्या दिवसाचा विचार केला तर पहिलं अर्धशतक माजिद बलोच याच्या माध्यमातून आणि दुसरं अर्धशतक नमित पाटील याच्या माध्यमातून द मॅन इन फॉर्म फलंदाजी करतोय। यावेळी स्टॉपेज चेंडू हवेमध्ये आणि ते फ्रीट असल्यामुळे फलंदाज सुरक्षित असेल। या सिंगलने संघाच्या धावसंख्येत वाढ। सिंघाची धावसंख्या होते 7 रन। एकही गडी न गमावल्यानंतर आता पहिल्या षटकातील शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल। यावेळी सुंदर फटका येतोय फलंदाज गणेश शिंदे याच्या माध्यमातून। लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये होता आणि या मॅच मधील पहिला षटकार येतोय फलंदाज गणेश शिंदेच्या माध्यमातून। अशा प्रकारे एक षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली बिनबाद 13। अच्छी बल्लेबाजी खास करके बल्लेबाज की तरफ से गणेश शिंदे और नमित द्वारा। पहले ओवर की खेल की बात करें तो 13 रन बगैर किसी नुकसान के। मैं मैदान के अंदर जो खिलाड़ी इनको विनती करूंगा, दरख्वास्त करूंगा, 5 ओवर का मैच है और सूरज की रोशनी बहुत कम हो रही है, तो प्लीज बीच मैदान पर ज़्यादा टीम मीटिंग ना करें। और एक बार फिर यहाँ से जो खेल है वो बिल्कुल आप
जल्दी समाप्त करने की कोशिश कीजिए ताकि दूसरे इनिंग में एक बार भी परेशानी नहीं होनी चाहिए। 13 पर नन, नमित प्लेइंग ऑन 5, गणेश शिंदे प्लेइंग ऑन 7। दोनों बल्लेबाजों ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है और 1 सोल्यूशन करावे 48 के लिए अच्छा स्टार्ट जरूर हुआ है। नक्कीच सुंदर सुरुवात म्हणावी लागेल ते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून। बिनबाद 13 आणि भावेश पवार सारख्या गोलंदाजावर हल्ला चढवला जातोय ते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून। आजच्या दिवसात जर विचार केला तर काहीसा खर्चिक ठरताना दिसलोय तो गोलंदाज भावेश, पण आता नवीन गोलंदाज आहे ते स्वतः संघाचा कर्णधार विकी, त्याच्यासमोर नमित। यावेळी सफल होऊन विकेटच्या पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होता आणि ते डॉट बॉल पाहायला भेटतोय। अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद, ये इनकी ताकत है। कंधों का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं विकी भोईर और थोड़ा सा सफल हुए थे तो इन्होंने देख लिया था, टेलीग्राम मिल गया था, तो बिंदी गेंद के साथ अच्छा आगाज। यावेळी सुंदर फटका, चेंडू जातोय कव्हरच्या क्षेत्रामधून सीमा रेषा पार, चौकार आणि सुंदर फटका म्हणावा लागेल फलंदाज नमित याच्या माध्यमातून। वैसे अगर देखें तो नमित फॉर्म में है, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। थोड़ा ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी, बीच से हट गए और गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच से। क्या टाइमिंग और प्लेसमेंट था, घास को आग लगाती हुई गेंद बॉडी लाइन के बाहर चली गई 4 रनों के लिए। दर्शनीय स्ट्रोक नमित का, कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू हवेमध्ये, बघूया कितपर धावा भेटत आहेत आणि इथे बघूया पंचांचा इशारा काय येतोय। आणि पंचांचा इशारा येतोय इथे षटकार। पहिल्या चौकाराचा विचार केला तर कव्हर्सला एक चौकार, त्यानंतर मिड विकेटला एक षटकार, तर या 2 फटक्याबद्दल तुमचं काय मत असेल सर? एक खिलाड़ी ऐसे नमित जिन्होंने अर्धशतक बनाया है, कॉन्फिडेंस 7वें आसमान पर है, वो दिख रहा है मैदान के अंदर, कॉन्फिडेंस के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। नक्कीच अर्धशतक मारल्यानंतर नक्कीच कॉन्फिडन्सचा पूर्णपणे फायदा उचलतो या मॅचमध्ये। आणि यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पंच केलाय, चेंडू जाते डीप बॅकवर्ड पॉईंटच्या पार, सीमारेषा पार, 1 बाउंड, चौकार। तिन्ही फटक्यांचा जर विचार केला तर तिन्ही फटके ग्राउंडच्या चौफेर फटकेबाजी करतोय। मागच्या मॅचचा फॉर्म देखील या मॅचमध्ये कंटिन्यू ठेवतोय तो फलंदाज नमित। सुहास, एक बार फिर बल्लेबाज नमित बता रहे गेंदबाज को, खास करके आपके पास आपके तरकश में बहुत सारे तीर हैं तो मेरे पिटारे में बहुत सारे स्ट्रोक है। बहुत अच्छी बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं चारों ओर। जब आप बल्लेबाजी करना शुरू कर देते ना तो कितने भी महान ना गेंदबाज हो, कुछ नहीं कर सकते। एक इनफॉर्म बल्लेबाज कमाल की पारी खेल रहे हैं। अभी तक नमित ने 19 रन बनाए हैं, 7 गेंदों का सामना किया है। दूसरे ओवर के खेल 27 बगैर के नुकसान के, पहले विकेट के लिए शानदार साझेदारी। यावेळी गती परिवर्तन, फ्लोर 1 आणि ते डॉट बॉल येतोय भरपूर उशिरानंतर। सुंदर कमबॅक म्हणावं लागेल ते विकीचं। आणि दोन्ही फलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण तुमच्यासमोर दोन्ही महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील अव्वल दर्जाचे दोन्ही गोलंदाज आहेत आणि त्यामुळे मी सांगतो दोन्ही फलंदाजाचं जितकं कौतुक करावं तितकं कमी। परफेक्ट टायमिंग आणि टेम्परमेंटच्या हिशोबाने खेळतात दोन्ही फलंदाज आणि स्पेशली बॉलच्या मिरटवर खेळतात, बॉलाला लास्टपर्यंत बघतायत आणि खूप सुंदर फटकेबाजी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून। यावेळी फक्त चेंडूला दिशा दिली, स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय आणि इथे अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली बिनबाद 28, 14च्या रन रेटने इथे धावा पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज। 1 सोल्यूशन करावे 48 की टीम बल्लेबाजी जब कर रही है, 2 ओवर का खेल समाप्त हुआ 28 बगैर किसी नुकसान के। समय ज्यादा लेने, एक बार फिर मैं आपको बता, आपके पास अभी भी देखे 16 मिनट का समय बचा हुआ है, 3 ओवर आपको डालने। तो एक बार फिर हमारे स्कोरर आपको बता रहे हैं, बार बार इसकी जानकारी हम आपके लिए लेकर आ रहे हैं। भविष पाटिल हमारे स्कोरर है, इस टूर्नामेंट की दास्तान अपने कर्मों से लेकर है। 2 ओवर का खेल 28 बगैर किसी नुकसान के और सुहास वक्त की नजाकत के साथ आगे बढ़ने की जरूरत है। मैदान के अंदर थोड़ी चर्चा हो रही है, लेकिन जब ज्यादा चर्चा होती तो खर्चा भी होता है। समय नहीं है, डूबता हुआ सूरज है। तो मैं एक बार फिर आपको रिक्वेस्ट कर रहा हूं, वक्त की नजाकत के साथ आगे बढ़िए। आपके पास 3 ओवर डालने के लिए केवल 16 मिनट का समय बचा हुआ है। नक्कीच ज्या प्रकारची फलंदाजी दोन्ही फलंदाज करतात आणि खास करून नमित चर्चा तर करणारच, कारण नमित याला रोखणं आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे अयशस्वी ठरताना दिसतंय त्या दोन्ही गोलंदाजाला। आणि संध्याकाळचा सत्र, संध्याकाळच्या सत्राचा जर विचार केला तर जवळजवळ 5 षटकाच्या मॅचमध्ये 60 ते 65 धावा इथे भरपूर फायदेमंद ठरतील ते सुहास, आपने एक अच्छी बात बताई कि विकी और दूसरी तरफ से भावेश दोनों प्रमुख गेंदबाज टेनिस विश्व में जिन्होंने अपनी पहचान बनाई है, तो उनको टैकल किया गया सामने से बल्लेबाजों ने। तो एक बार फिर इंटरेस्टिंग बात है, क्वालिटी बल्लेबाजी मैदान के दौर में क्वालिटी गेंदबाजों के सामने
तो एक अच्छी चीज है, बहुत बढ़िया बल्लेबाजी हो रही है नमित और गणेश द्वारा। तिसरं षटक घेऊन होते गोलंदाज अतुल चव्हाण, कणसोलीचा गोलंदाज, त्याच्या समोर द मॅन इन फॉर्म नमित पाटील. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन नमितसाठी. पहिला चेंडू यावेळेस ऑफ साईडच्या बाहेरून खेचून काढलाय, चेंडूला पाठवलाय तो लॉग ऑनच्या सीमारेषा पार. षटकार. क्या जबरदस्त स्ट्रोक. संदीप भाईंचा महाराष्ट्रात गाजतोय रे, नाव संदीप भाईंचा महाराष्ट्रात गाजतोय रे. क्या स्ट्रोक गेंद दिया था, काफी ऑफ टर्म के बाहर गेंद थी, लेकिन इनका कॉन्फिडेंस 7वें आसमान पर है. उसके बावजूद देखिए काफी दूर वाली गेंद को लॉन्ग ऑन क्षेत्र की तरफ खेलते हुए अच्छा स्ट्रोक, हवाई फायर करते हुए गेंद बॉडी लाइन के बाहर चले गई 6 रनों के लिए. और डूबते हुए सूरज को उगते हुए सूरज का सलाम है. क्या कमाल का स्ट्रोक है ये. नक्कीच नक्कीच इनामपुरीमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळवल्यानंतर अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये चाललाय तो नमित. आणि यावेळेस पुन्हा एकदा स्लोअर वन, यावेळेस बैठक मारली आणि चेंडूला पाठवलं तर मिड विकेटच्या पार सीमारेषा. षटकार आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार येतो तो फलंदाज नमित त्याच्या माध्यमातून. हम वादे नहीं इरादे लेके आए हैं. इलाका किसी का भी हो, धमाका हमारा होने वाला है. कहने का वक्त है और नमित वही कर रहे. बहुत ही बेहतरीन पारी खेल रहे हैं अपने टीम के लिए. 11 गेंदों में 32. अभी ये भी है, देखिए ये गेंद खराब नहीं थी, लेकिन नमित का कॉन्फिडेंस का एक बार फिर बहुत ऊपर चला गया है, इसलिए ज्यादा एक बार फिर हवाई सफर कर रहे हैं, हवाई फायर कर रहे हैं. बेहतरीन बल्लेबाजी नमित द्वारा. रन संख्या 40 रन बगैर किसी नुकसान के. उसमें अगर देखें तो नमित का कॉन्ट्रीब्यूशन है 32 का. पुढचा चेंडू यावेळेस वाईड यॉर्क टाकण्याचा प्रयत्न, पण इथे दिशा खराब म्हणावी लागेल त्या गोलंदाजाची आणि ते वाईट बॉल. काहीसा प्रेशरमध्ये दिसतोय तो गोलंदाज. आणि सध्या मस्ट विन मॅच, आणि ज्या वेळेस मस्ट विन मॅच असते तुमचे मोठे खेळाडू येऊन समोर परफॉर्म करणं खूप गरजेचं असतं. आणि नमित या संघात एक मोठा खेळाडू आणि ते सिद्ध करतोय फलंदाजी करून. यावेळेस पुन्हा एकदा ऑफसाईड द ऑन स्टॉप, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि भरपूर उशिरानंतर इथे डॉट बॉल पाहायला भेटतोय तो गोलंदाज अतुल चव्हाणच्या माध्यमातून. खूप सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल अतुल याची. पहिल्या तर 2 चेंडूचा विचार केला तर मिडल अँड लेग स्टंपवर त्याची लाईन होती, त्यानंतर लाईन चेंज केली, चेंडूला ऑफ साईड ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यशस्वी ठरताना दिसतोय. आणि कुठेतरी आता मात्र नमित याला रोखण्यामध्ये यशस्वी ठरला तो गोलंदाज अतुल. चौथा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पार. षटकार. क्या शानदार बल्लेबाजी कर रहे मैदान के अंदर बल्लेबाज, धुआंधार बल्लेबाजी करते हुए और लगातार छक्के चौकों की बौछार हो रही है. मैदान पर आया शेर, इनके पैर चलने लगे पैर, गेंदबाज की नहीं कोई खैर, गेंद कर रही बॉडी लाइन की सैर, हर बार गेंद बॉडी लाइन के बाहर जाती हुई. और नमित अपना जलवा दिखा रहे. 13 गेंदों में 38. फिलहाल वन सोल्यूशन करावे 48 की जो गाड़ी है ना वो रंपम जा रही है, 47 बगैर किसी नुकसान के. नक्कीच नक्कीच सर, सुंदर फलंदाजी नमित याची. यावेळी रिवर्स खेळण्याचा प्रयत्न आणि इथे डॉट बॉल, काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न. आणि वेगळं करण्याचा रिझन पण त्यामागे, कारण संध्याकाळचं सत्र आहे, संध्याकाळच्या सत्रामध्ये बॉल जास्त ट्रॅव्हल करत नाही, म्हणून फलंदाज जास्तीत जास्त विकेटच्या पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न करतो. आणि तेच या फटक्यामधून नमित याच्या दिसलं. पण इथे डॉट बॉल पाहायला भेटतोय गोलंदाज अतुल चव्हाण याच्या माध्यमातून. अजून देखील तिसऱ्या षटकातील शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस हेलिकॉप्टर चेंडू जातोय तो लॉंग ऑनच्या क्षेत्राच्या हातामध्ये. भावेश पवार इथे चेंडू अडवतोय. अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली बिनबाद 48. आला या खेळ क्रिकेटचा, खेळणार सारे हे संघ. आला या खेळ क्रिकेटचा, खेळणार सारे हे संघ. चला पाहू चला आज बघू चला नवी मुंबई प्रीमियर लीग. चला पाहू शुक्रिया चला. डीजे. वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. मैं मैदान के अंदर खिलाड़ियों के लिए दरख्वास्त कर रहा हूँ, विनती कर रहा हूँ, चलिए समय ज्यादा ना गवाएं, क्योंकि आपको बाद में बल्लेबाजी करनी है. देखिए आपको बाद में बल्लेबाजी करनी है तो समय आपके पास ज्यादा नहीं रहेगा. प्लीज विनती है, रिक्वेस्ट है. 16 के अवसर से 3 ओवर के बाद 48 बगैर किसी नुकसान के नमित का कंट्रीब्यूशन देखिए. 15 गेंद में 39, गणेश 7 पल के अंदर है.
और आपने स्वास्थ्य सही कहा कि जब बड़ा मैच है ना तो आपको बड़ा परफॉर्मेंस करना होता है, तो बड़ा मंच है और बड़े मंच पर बड़े सरपंच की जरूरत है। तो बिल्कुल यहाँ बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं नमित, शानदार तरीके से। समय ज्यादा न ले, वक्त ज्यादा न ले, क्योंकि ये जो मुकाबला आप देख रहे हैं वन सोल्यूशन करावे 48 और एमपी वॉरियर्स को ऊपर करने आपको बाद में बल्लेबाजी करने, ये भी थोड़ा ध्यान में रखिए। नक्कीच सर, मंच बडा तो सरपंच कडा, आणि सरपंच जर वन सोल्युशन करावे 48 संघाचा कोण असेल तर तो नमित अशोक पाटील, आणि इथे त्याच प्रकारची फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी। आणि आता गोलंदाजी मार्कवर येतोय इनॅट नंबर 4 पृथ्वीराज यादव, त्याच्या समोर नमित। काही सर मध्ये व्यक्त येत असताना नमित याचा विचार केला तर आतापर्यंत 15 चेंडूचा सामना त्याने केलाय आणि 39 या धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय। चला 2 षटकामध्ये 9 ओव्हर कंप्लीट करायच्यात। एमपी वॉरियर्स कोपरकर्णे संघ, तुमच्या पहिल्या डावातील 9 मिनिटाचा खेळ इथे शिल्लक असेल। यावेळी सुंदर फटका, बॉलर बॅक टू द ड्राईव्ह, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय भरत आणि ते सिंगल पूर्ण करतोय तो फलंदाज नमित। या सिंगलने संघाची धावसंख्या झाली 49 आणि नमित पोहोचतोय तो म्हणजे 16 चेंडूचा सामना करून 40 या धावसंख्येवरती। आणि गणेश याचा देखील चांगली फलंदाजी, कारण एक अँकर इनिंग इथे पेश करतोय आपल्या संघासाठी तो फलंदाज गणेश। यावेळी शफल झाले, फ्लोर 1 चेंडूला पाठवलंय तो म्हणजे सीमा रेषा पार षटकार, आणि आता गणेश देखील हात उघडे करतो या मॅच मध्ये। दिलाचा दिलदार आमचा आमदार नवी मुंबईची शान, गोरगरिबांचा कैवारी जनतेचा आहे आधार। शानदार बल्लेबाजी, दोनों बल्लेबाजों द्वारा टप्पा खाने के बाद थोड़ी लेग स्टंप की तरह जाती हुई गेंद को खूबसूरती के साथ खेल दिया था फाइन लेग क्षेत्र की तरफ। एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज गणेश का, जो 13 पर बल्लेबाजी कर रहे, रन संख्या 55 बगैर किसी नुकसान के। यावेळी सुंदर चेंडू, ब्लॉक होल, ऑफसाइड द ऑन स्टंप, सुंदर कमबॅक आणि ते डॉट बॉल पाहायला भेटते पृथ्वीराज यादव त्याच्या माध्यमातून। और फिलहाल ये अच्छी गेंद थी, तो थोड़ा ऑफ टप के बाद वाइड यॉर्कर डालने का जो प्रयास किया गया था और इसमें बल्लेबाज पूरी तरह से चुक गए थे। ये अच्छी गेंद थी गेंदबाज पृथ्वीराज द्वारा। 55 बगैर किसी नुकसान के 34 ओवर का खेल चल रहा है। यावेळी पुन्हा एकदा फुट ऑफ ड्राईव्ह केलाय, चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, पुन्हा एकदा सिंगल, सिंगलने संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा वाढते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 56। अजून देखील उर्वरित 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि उर्वरित 8 चेंडूमध्ये कितपर धावा बनवण्याचा प्रयत्न करतील वन सोल्युशन करावे 48 या संघाचे दोन्ही फलंदाज। देखिए जिस तरह से दोनों बल्लेबाज खेल रहे, आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी करते हुए, इस गेंद को उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद, गेंद के नीचे खिलाड़ी और बल्लेबाज नमित की पारी समाप्त हुई है। 2 मैचेस में इन्होंने 90 रन बनाए हैं, 17 गेंदों में 40 रन बनाए। नए बल्लेबाज मैदान के अंदर आएंगे, ज्यादा समय न ले प्लीज, आपके लिए रिक्वेस्ट है। अब तक 56 1 विकेट के नुकसान पर। दिलाचा दिलदार आमचा आमदार नवी मुंबईची शान, गोरगरिबांचा कैवारी जनतेचा आहे आधार। दुःख दुःखाला थैंक यू धावून विजय। सुहास से कप्तानी पारी के लिए आज बल्लेबाज नमित ने एक बार नहीं 2 बार, पहले मैच में इन्होंने 52 रन बनाए थे, 15 गेंदों का सामना करते। अभी देखिए इनका स्ट्राइक रेट बहुत अच्छा है और एक अच्छा प्लेटफॉर्म बनाया अपनी टीम के लिए। अब तक 56 1 विकेट का नुकसान पर, 4था ओवर प्रगति पर है। आज के दिन का यह आखिरी मुकाबला है और बड़े मंच पर अच्छा प्रदर्शन करके वो डगआउट की तरफ चले गए। एंड ऑफ द वेरी गुड इनिंग। नक्कीच कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, आणि एक सेट एक्झाम्पल इथे सेट करत असताना पण आता नवीन फलंदाज अक्षय पाटील मोन्या, अलिबागचा सुपरस्टार खेळाडू, मागच्या मॅचमध्ये याने देखील खूप सुंदर फलंदाजी केली होती, तोच अक्षय। पुढचा चेंडू, यावेळी सुंदर चेंडू, ब्लॉक हॉल, चेंडूला इथे पंच केला, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, जयेश चेंडू अडवतोय आणि इथे या सिंगलने अक्षय देखील आपलं खातं ओपन करतोय। संघाची धावसंख्यात वाढ होते, संघाची धावसंख्या 57, लॉस ऑन 1 विकेट। उर्वरित शेवटचा 1 षटकाचा खेळ इथे शिल्लक असेल। बिल्कुल सबके जो सब खिलाड़ी में आपको एक बार फिर दरख्वास्त करना चाहता हूँ, घड़ी के ऊपर निगाह रहिए, घड़ी के ऊपर 6 मिनट का समय बचा हुआ, 6 मिनट में आपको वो 1 ओवर समाप्त करना है। तो प्लीज सारे खिलाड़ी अपनी जगह पर जाएंगे और ये जो खेल है बिल्कुल स्पोर्ट्समैन स्पिरिट के साथ खेला जाएगा। टॉस बिल्कुल कोपरकर्णे ने जीता था, पहले फील्डिंग करने का फैसला लिया था। अब चक्कर 4 ओवर का खेल 57 1 विकेट के नुकसान पर, बल्लेबाज अक्षय के लिए एक अच्छा प्लेटफॉर्म है क्योंकि 4 ओवर में 56 बने, 1 विकेट खो दिया और पहले विकेट के लिए गणेश और नमित के बीच 56 रनों की साझेदारी बनी है। डूबता हुआ सूरज, कम होती भी रोशनी, ये आने वाली शाम किसके नाम, एमपी वॉरियर्स कोपरकर्णे या वन सोल्यूशन करावे, ये तो आने वाला समय बताएगा। लेकिन 6 गेंदों में कितने रन बनते हैं वो देखना बहुत दिलचस्प है। नक्कीच शेवटचं षटक, हाणामारीचं षटक
आणि जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतील वन सोल्युशन कारवाई 48चे फलंदाज. कारण जर विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये 85, दुसऱ्या मॅचमध्ये 76 अशा अव्वल धावा त्यांच्या फलंदाजांनी बनवल्यात. चला कोपरकेंद्रे संघ स्पीडअप करा जरा. शेवटचे 5 मिनिटं तुमच्यासाठी शिल्लक असतील. हितेश कोटकर समोर अक्षय पाटील मोन्या, एक आयकॉन खेळाडू. वन सोल्युशन कारवाई 48 या संघाचा पहिला चेंडू. यावेळी पहिला चेंडू बिग हिट. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार षटकार आणि आपले इरादे स्पष्ट करतोय षटकार मारून हितेश कोटकर याला. आला ये खेल क्रिकेट चेक 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 बॉल घेऊन जा बॉल. क्या कमाल का स्ट्रोक था, टाइमिंग बढ़िया. देखिए एक बार पर ये गेंद पैरों की तरफ गेंद थी और बल्लेबाज के लिए बाजू खोलने का मौका बिल्कुल था. बल्ले के बीच में खेलते हुए टाइमिंग बढ़िया, गेंद चली गई डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. तो पहली गेंद पर कमाल का स्ट्रोक, अपुन का फटका, 440 का झटका, मॅग्निफिसंट बॅटिंग. नक्कीच नक्कीच पहिल्या मॅचमध्ये जर विचार केला तर कुठेतरी अक्षय पाटील स्ट्रगल करत असताना दिसत होता. दुसऱ्या मॅचमध्ये सुंदर फटकेबाजी केली आणि तिसऱ्या मॅचमध्ये देखील तिथूनच ज्या प्रकारे मागच्या मॅचमध्ये फलंदाजी सोडली होती तिथूनच कंटिन्यू करतोय. आणि ज्या फटक्याची आवश्यकता वन सोल्युशन कारवाई 48 संघाच्या सर्वच्या सर्व खेळाडूंना अक्षय पाटील याच्याकडून आहे, तशाच प्रकारची फटकेबाजी त्याच्या माध्यमातून इथे बघितली जाते. इसीलिए मैंने कहा था कि जब नमित बल्लेबाजी करने के लिए 40 रन बनाए और डकआउट की तरफ चले गए, लेकिन इन्होंने प्लेटफॉर्म दिया है. 4 ओवर में अगर आप 56 रन बनाते तो उसके बाद में अक्षय जैसे बल्लेबाज जो आइकॉन खिलाड़ी है इनके लिए बिल्कुल एक अच्छा प्लेटफॉर्म बना हुआ है. 5व्या षटकातील दुसरा चेंडू अक्षय. आणि यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. एक झेलची संधी होती पण एक हार्ड झेल म्हणावा लागेल तो. सुहास ये गेंदबाज देखिए हितेश, उनका कद बड़ा नहीं है तो का विकी की अगर बॉलिंग के बात करें तो टप्पा खाने के बाद ज्यादा उछाल मिलता. अभी देखिए टप्पा खाने के बाद ज्यादा ऊपर गेंद नहीं है, इसीलिए बल्लेबाज को बाजू खोलने का मौका नहीं मिला. बहुत तेज रफ्तार के साथ गेंद है और टिप अप बिल्कुल अच्छा था, ऑफ टर्म के थोड़ा सा बाहर था और ज्यादा बैकलिक का इस्तेमाल करने का मौका नहीं दिया. ये अच्छी गेंद थी गेंदबाज हितेश द्वारा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा जोरकस मारलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रफळाच्या हातामध्ये. पवन चेंडू अडवतोय आणि ते गणेश काहीसा नकार देत असताना. आणि जर या मॅचचा जर विचार केला तर नक्कीच MP वॉरियर्स कोपरकेंद्रे संघाची देखील फलंदाजी तगडे. त्यांच्याकडे देखील माजिद बलोच, त्यानंतर स्वतः भावेश पवार आणि कर्णधार विकी भोईर याने देखील मागच्या मॅचमध्ये फलंदाजी करून सिद्ध करून दाखवलं. त्यानंतर तसंच मागच्या NMPLचा इमर्जिंग प्लेअर पृथ्वीराज यादव. तर या मॅचमध्ये नक्कीच मजा येईल बघण्यासाठी. अजून देखील शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. उर्वरित 3 चेंडूमध्ये जोरकस फटकेबाजी मारण्याचा प्रयत्न करेल फलंदाज गणेश. यावेळी पुन्हा एकदा बिग हिट केलाय. चेंडू जातोय तो सीमारेषा पार षटकार. नाव संदीप भाईंचा महाराष्ट्रात गाजते रे. नाव संदीप भाईंचा महाराष्ट्रात गाजते रे. खराब गेंद थी तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है. मिडिल और लेग स्टंप पर गेंद थी और पहले से बल्लेबाज तैयार थे. शुरू का अच्छा संतुलन बनाया और गेंद को उड़ाया था आसमान की तरफ बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. नक्कीच नक्कीच. आता उर्वरित शेवटच्या 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक. यावेळी पुन्हा एकदा लोअर फूट समोर खेळलेत आणि इथे सुंदर फटका बॅक टू बॅक. दुसरा षटकार येतो तो फलंदाज गणेश याच्या माध्यमातून. जो फलंदाज आता या मॅचमध्ये शांत दिसत होता तो आता आक्रमकतेचं रूप घेतोय. कारण उर्वरित शेवटच्या चेंडूचा पूर्णपणे फायदा उचलतोय तो फलंदाज गणेश. शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर प्रारंभिक बल्लेबाज गणेश द्वारा जो प्लेटफॉर्म बना है उसका फायदा उठा रहे हैं. क्या जबरदस्त बल्लेबाजी की है. एक्सीलेंट बैटिंग बाय गणेश. इज प्लेइंग ऑन 26, नाउ स्कोर 76 for 1. बघूया षटकाराची हॅट्रिक पूर्ण करतोय का. पहिल्या डावातील शेवटच्या 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक. पुन्हा एकदा जोरकस मारलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक जोपर्यंत आडवेल आणि इथे पुन्हा एकदा चौकार. सुंदर फटकेबाजी म्हणावी लागेल ते फलंदाज गणेश शिंदे याच्या माध्यमातून. शानदार बल्लेबाजी हुई है. फिलहाल आप एक बार फिर आपको लेके जाएंगे टोटल की तरफ. टोटल बन गया है 80 और जीतने के लिए 81 रनों की जरूरत है. सुहास आपने सही कहा कि इनके पास बल्लेबाजी तगड़ी है. बैटिंग में भावेश जैसे खिलाड़ी है, माजिद जैसे खिलाड़ी है, विकी के ऊपर निगाह रहेगी. और 2 माइनस हमारे स्कोर बताते हुए, तो इसका मतलब स्कोर बोर्ड है 78 और 79 का लक्ष्य है. रिवाइज टार्गेट है 79 टू विन. बिल्कुल.
समय ज्यादा न ले, मैं आपको दरख्वास्त कर रहा हूं खास करके इस वक्त कोपर करने की टीम को। सुहास, थैंक यू वेरी मच हमारे साथ जुड़े रहे मराठी में आपने भी इनकी कमेंट्री सुनी है। हमारे साथ अब किरण मस्कर जुड़ रहे, इससे पहले महागुरु सैंडी सर जुड़े हुए थे। तो पूरे दिन में आज आपने हमारे जो 4 कमेंटेटर हैं इनकी आवाज आपने सुनी, लेकिन मैं दरख्वास्त करूंगा प्लीज समय ना ले। काही सन्मान आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर करतो। मी सर्वप्रथम विनंती करेन, पहिला सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जाईल निलेश पाटील यांचा, आगरी कोळी युथ फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहेत, त्यांनी त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय। आदरणीय निलेशजी पाटील यांचा सन्मान दीपक बाळाराम पाटील यांच्या शुभ हस्ते इथे होतोय। आपलं सहर्ष स्वागत। भूमिपुत्रांच्या अनेक चळवळींना नेहमीच योग्य मार्गदर्शन त्यांचं असतं, चळवळीमध्ये सातत्याने सहभागी ते असतात, असे निलेश पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे होतोय। यानंतर नेरुळगावचे समाजसेवक देवनाथ मात्रे यांचा सन्मान इथे केला जाईल दीपक बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये। आपलं सहर्ष स्वागत। चला सलामीवीर लवकरात लवकर पाठवा, कारण बॅटिंग तुम्हाला करायची आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये एमपी वॉरियर्स। रिवाइज टार्गेट आहे 79। यानंतर अविनाश सुतार आमच्या मंचावर उपस्थित आहे शिरवणे गावावरून, त्यांचा सन्मान इथे केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर दीपक पाटील यांच्या शुभ हस्ते। अविनाश पाटील यांचा सन्मान इथे होतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर। अविनाश सुतार, माफ करा, शिरवण्याचे अविनाश सुतार यांचा सन्मान इथे होतोय। आपलं सहर्ष स्वागत। हिमांशू पाटील इथे जुगावरून उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान होईल। हिमांशू पाटील, बोनकुडेवरून सूरज मात्रे इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर। सूरज मात्रे बोनकुडेगाव यांचा सन्मान होतोय। आपलं सहर्ष स्वागत। दीपक पाटील यांच्या शुभ हस्ते। चला बॅट्समन पाठवा लवकरात लवकर, मॅच सुरू करून घ्या दोन्ही पंच। यानंतर कल्पेश मात्रे कुक्षेतगावरून इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल। आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये कल्पेश मात्रे। आणखी एक महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट आहे, त्याच्यानंतर आपण कॉम्बॉक्स मध्ये वळणार आहोत। कल्पेश मात्रे यांचा सन्मान इथे होतोय। उद्याचं वेळापत्रक या स्पर्धेचं पुढील प्रमाणे राहील। उद्या लक्षात घ्या, ठीक 9 वाजता सामन्यांना सुरुवात केली जाईल। सकाळच्या सत्रामध्ये दव पडल्या कारणाने पहिल्या मॅच मध्ये दोन्ही एंडला नवीन बॉल या स्पर्धेमध्ये देण्यात येईल आणि त्याच्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये एकाच बॉलने ही स्पर्धा खेळवली जाईल। लक्षात घ्या, उद्या सर्वच्या सर्व सामने 6-6 षटकांचे होतील आणि उद्या 6 सामने आहेत प्रेक्षकांच्या माहितीसाठी। पहिला सामना डी.आर. पाटील वॉरियर्स तुर्बे आणि किरण 11 शिरवणे, ठीक 9 वाजता सामना सुरू होईल। 8:45 वाजता तुम्हाला इथे उपस्थित राहायचं। लक्षात घ्या, दोन्ही टीमचे कॅप्टन 9 म्हणजे 9 वाजता इथे सामना सुरू करण्यात येईल। परी 11 आणि वरद लॉजिस्टिक नवी मुंबई सेकंड मॅच आहे। 9:30 वाजता या मॅचचा टॉस केला जाईल, त्याच्यामुळे सेकंड मॅच साठी परी 11 आणि वरद लॉजिस्टिक नवी मुंबई आपण तयार राहायचंय। उद्या या 4 टीम या स्पर्धेमध्ये खेळतील। डी.आर. पाटील वॉरियर्स तुर्बे, किरण 11 शिरवणे। विश्वजित ठाकूरचा खेळ पाहायला विसरू नका उद्याच्या या स्पर्धेमध्ये। त्याचबरोबर डी.आर. पाटील मध्ये सुमित ढोंगडे सारखा खेळाडू या स्पर्धेमध्ये उद्या खेळताना दिसेल, तर नक्की उद्या या स्पर्धेला भेट द्या। जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये। धन्यवाद। शुक्रिया कुणाल जी। बीच मैदान पर अगर देखें तो स्टनिंग स्टार्ट, पहली गेंद पर विकेट और वो भी बल्लेबाज जयेश जो खाता नहीं खोल पाए। किरण क्या कहेंगे, जिस तरह से गणेश ने अच्छा श्री गणेश किया, पहली गेंद पर शिकार किया है जयेश का। अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली, कारण गणेश शिंदे आपण पाहिलं तर बॅटिंग परफॉर्मन्स त्याचा चांगला राहिलाय। गोलंदाजी करत असताना सातत्याने पॉवर प्लेचं षटक तो हाताळतो आणि मागच्या मॅचमध्ये देखील पॉवर प्लेमध्ये 2 विकेट त्याने मिळवून दिल्या होत्या, म्हणजे आत्मविश्वास त्याचा चांगला आहे। मात्र समोरच्या दिशेला आपण पाहिलं तर न्यू बॅटर सध्या पृथ्वीराज यादव मैदानामध्ये आला। यंग टॅलेंट आहे, मागील NMPA याच इमर्जिंग प्लेअर म्हणून याच फलंदाजाने गाजवली आहे। पाहूया या मॅचमध्ये काय घडतंय। हो, बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने खेळून काढला, नकार दिला। एक धाव घेण्यासाठी संधी मात्र जरूर आहे, तोपर्यंत फेकी पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला गेला। माजिद बलोच आपण पाहिलं तर अर्ध्या क्रीज पर्यंत पोहोचला होता, मात्र योग्य वेळी त्याने ब्रेक लावून मागे फिरण्याचा प्रयत्न केला। और पिछले साल पृथ्वीराज ने बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया था। यंग खिलाड़ी, नौजवान खिलाड़ी, सबको प्रभावित करने वाले खिलाड़ी है और इमर्जिंग प्लेयर का जो अवार्ड था वो इनके पास है, तो बिल्कुल कॉन्फिडेंस है, अच्छे खिलाड़ी है। लेकिन शुरुआत गणेश ने, श्री गणेश बहुत अच्छा किया है।
ऑन साइड पर बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई गेंद, अब शानदार छक्का। मजबूत इरादे के साथ मैदान के अंदर उतरे पृथ्वीराज और इस मुकाबले में राज करना चाहते हैं। यह जवाबी हमला हुआ है। अगदी चांगला हमला केला अक्रॉस द लाईन. आपण पाहिलं तर पूर्णपणे जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर. पहा रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर शफल झाला पूर्णपणे, मात्र बॅकलिफ आणि बॅट स्विंग वेगाने झाल्या आणि चांगला परफॉर्मन्स मागच्या वर्षी राहिला, या वर्षी देखील तसाच परफॉर्मन्स पाहतोय पृथ्वीराज यादव ऑन फॉय. हो हलक्यातून यावेळी फटका चांगला खेळून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू वेगाने जातोय, कार्पेटला अक्षरशः गुदगुल्या करत चेंडू निघून जातोय. NMPL सीझन 4 चा येतोय दणदणीत चौकार. साऱ्यांच्या मनात संदीप भाई करतोय प्रेमाचं घर, भाईंना मान देतात सारे. स्ट्रोक देखिए बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं पृथ्वीराज. इस वक्त ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर गेंद थी, पॉज लिया, उसके बाद में टाइमिंग देखे कवर और एक्स्ट्रा कवर के बीच का फासला चीरती भी गेंद बाउंड्री लाइन की तरफ चली गई 4 रनों के लिए. इस बार ऊपर से खेलते पहले अलॉन्ग द कारपेट गेंद एक बार फिर बाउंड्री की तरफ ट्रैवल रहे, पीछा कर रहे. गेंद कहां रुकने वाली है? खिलाड़ी का बल्लेबाज का नाम है पृथ्वीराज. इस मुकाबले में बिल्कुल वो करना चाहते राज और इस वक्त जवाबी हमला हो रहा है. शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर. साऱ्यांच्या मनात संदीप भाई करतोय प्रेमाचं घर, भाईंना मान देतात सारे. पृथ्वीराजचं राज पण आत्ता पण चालू आहे, कारण की पृथ्वीराज आपण पाहिलं तर 4 चेंडू 14 वरती खेळतोय. 6-4-4 इथून मात्र त्याने सुरुवात केली. पहा चांगला आत्मविश्वास. आता गणेश शिंदेवरती प्रहार केला जातोय थोडसा. हो पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल. यावेळी मात्र आपण पाहिलं तर चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. NMPL सीझन 4 चा येतोय. आणखीन एक दमदार षटकार. आलाय खेळ क्रिकेटचा खेळणार सारे हे संघ, आलाय खेळ क्रिकेटचा. शानदार बल्लेबाजी पृथ्वीराज द्वारा. इस ओवर में आए 20 रन, लेकिन ये स्ट्रोक देखे कमाल के बल्ले, पैरों की तरफ गेंद थी और क्या प्ले किया था ऑन साइड पर. बल्ले के बीचों बीच गेंद बॉल की तरफ चली गई. शानदार और दमदार स्ट्रोक. 6 रन. छोटा पैक बड़ा धमाका, मिला मौका और जड़ दिया शानदार छक्का. मैग्निफिसेंट बैटिंग. पृथ्वीराज कमाल कर रहे हैं. टोटल बड़ा है और किरण बैटल भी बड़ा है. मजा आएगा. येस मंच भी बडा आहे तो पंच भी बडा लगेगा, कारण की यावेळी मात्र आपण पाहिलं तर पृथ्वीराज खरं तर गेल्या वर्षी त्याची खेळी पाहिल्यानंतर कित्येक खेळाडूंनी त्याचं गाव शोधण्याचा प्रयत्न केला. हा पृथ्वीराज आला कुठून, तो आहे कुठला, आणि त्यानंतर इन्स्टावरती अक्षरशः पृथ्वीराज हा सर्वेचा निघाला. म्हणजे ग्रामीण विभागातून मात्र खेळायला सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र आज चांगल्या स्टेजवर खेळताना पाहतोय. तर माजिद बलोचला कोण विसरेल, त्याची देखील खेळ चांगले आहे. पहिल्या षटकाची अखेरीस धावसंख्या 20च्या घरामध्ये MP वॉरियर्स कोपरखेने संघाची. पहा मॅचमध्ये आतापर्यंत टायमिंग आपण पाहिलं तर 5:43 झालेली आहेत आणि या मॅचमध्ये स्पीड देणं खूप गरजेचं आहे, कारण की सध्याचं वातावरण बघता बॅट लाईट लवकर येते मैदानामध्ये. हो हलक्या हाताने फक्त ग्लान्स केला. इथे मात्र एक धाव वेगाने धावून घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर होता, कारण की पहिली धाव वेगाने घेतली होती. पहिला क्षेत्ररक्षक येतोय, त्याच्या हातामध्ये चेंडू आहे, कधीही चेंडू फेकला जाऊ शकतो. लगेच एका धावेवरती आराम. बिल्कुल इस वक्त माजिद के पास अनुभव है और लो पुल टॉस की कला के साथ मोड़ दिया था डिस्क लेग बॉडी की तरफ और मौका दिया पृथ्वीराज को, जिनका बल्ला बोल रहा है 21 विकेट के नुकसान पर. इस गेंद को खेल दिया डीप एक्स्ट्रा कवर की तरफ. लो पुल टॉस गेंद ऑफ स्टंप के बाद डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद है. जब तक गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ सिंगल रन लिया है और दोनों तरफ से स्ट्राइक रोटेट करने की कोशिश. 22 रन 1 विकेट के नुकसान पर जीतने के लिए एक बहुत बड़ा लक्ष्य आपके सामने है, लेकिन एक जबरदस्त मुकाबला. अच्छा बैटल चल रहा है. अगदी हो यावेळी फुल टॉस चेंडू बॅटीच्या अगदी बॉटमला लागला. लॉंग ऑफ कव्हर करू होऊ शकतो. क्षेत्ररक्षक जातोय. चेंडू आपण पाहिलं तर पंचांचा इशारा येईल. येस 4 धावेसाठी NMPL सीझन 4 चौकार. चला पाहू चला आज बघू चला नवी मुंबई प्रीमियर लीग. चला पाहू चला आज एक तरफ शेर है, दूसरी तरफ सवा शेर. एक तरफ नैला है, दूसरी तरफ दैला है. एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई है. करे तो क्या करे, आग दोनों तरफ बराबर की लगी हुई है. इस गेंद को कवर के ऊपर से खेलते हुए माजिद 1 रन मुकम्मल किया. दूसरे के बारे में सोच रहे, दूसरा रन मुकम्मल करेंगे और लीजेंड खिलाड़ी माजिद का भी बल्ला बोल रहा है. मजा आ रहा है. अब जाकर लक्ष्य बहुत बड़ा है. सामने घना अंधेरा है, पहाड़ को चीर के रास्ता बनाना है. मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है. अगदी तुमच्याकडे गणेश शिंदे होता, आमच्याकडे पृथ्वीराज आहे, तिकडे बाहुबली, इकडे ग्रेट खली आहे. खलीबली या मॅच मध्ये होईल. बिल्कुल
इस वक्त ऑफ स्टंप के बाहर बहुत बढ़िया गेंद थी, इस वक्त अच्छी गेंद थी सटीक लाइन पर ऑन साइड पर मैदान क्षेत्र में जाते हुए गेंद, 1 रन का इजाफा। दूसरे ओवर का खेल आप देख रहे हैं, 5 ओवर का मैच है और किरण 29 एक विकेट के नुकसान पर है, 79 का टारगेट है। तो अच्छा बैटल, अब एक बार फिर दोनों तरफ से अच्छा घमासान चल रहा है। अगदी दोन्ही साईडून आपण पाहिलं 100% देण्याचा प्रयत्न केला जातोय. एक चेंडूचा खेळ बाकी आहे दुसरं षटक प्रगतीपथावर असताना. पृथ्वीराज शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा उडवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. यावेळी मात्र 1 बाउन्स, सेकंड बाउन्सला चेंडू जातोय सीमारेषे पार. NMPL सीझन 4चा येतोय चौकार. अभी 18 गेंदों का खेल जैसे 46 रनों की जरूरत है। ये खूबसूरत स्ट्रोक था, थोड़ा सा शफल हुए थे, फॉलो करने का प्रयास किया गया और उसके बाद में बल्ले के बीचों बीच मिड ऑफ के ऊपर से गेंद को खेल दिया था बॉडी लाइन की तरफ। अच्छा स्ट्रोक था जिससे अगर देखे तो किरण ज्यादा ताकत नहीं थी, टाइमिंग के ऊपर निर्भर थे। मैदान के अंदर क्या वो पानी चाहिए, एक बार अंपायर का इशारा करेंगे, देखने वाली बात है। समय ज्यादा ना ले, वक्त बहुत महत्वपूर्ण रहेगा। 18 गेंद है, 46 रनों की जरूरत है और पिछली गेंद पर किरण जो स्ट्रोक लगाया था बल्लेबाज खास करके पृथ्वीराज ने, वहां ताकत का इस्तेमाल नहीं हुआ, टाइमिंग के ऊपर निर्भर रहे। इसे कहते हैं कम खर्च और भरपूर चर्चा। शक्तीपेक्षा युक्ती बरी आहे, कारण की पायामध्ये काटा गेल्यानंतर सुईच कामाला येते, तलवार तर नाही. कारण की युक्ती खूप महत्वाची आणि पृथ्वीराजचं टायमिंग चांगल्या ज्या पद्धतीने बॅटला मिडल करतोय, त्यानंतर आपण पाहिलं शॉर्ट सिलेक्शन, शफल होऊन खेळतोय, अगदी तिसऱ्या स्टंपवरती येऊन खेळतोय, गोलंदाजाचा अंदाज घेतोय, लाईन लवकर पिकअप करतोय आणि ज्या पद्धतीने तशी आपण पाहिली तर मनगटाची ताकद, फ्लिक ऑफ द रिस्ट त्याची चांगली राहिली आतापर्यंत. तर आमच्या मुख्य व्यासपीठावर अनेक मान्यवर ज्यांचं आगमन झालं होतं त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. तिथे आपण पाहिलं आगरी कोळी युथ फाउंडेशनचे निलेश पाटील साहेब देखील उपस्थित होते, त्यांचं सहर्ष स्वागत. लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त आगरी कोळी सागरी भूमिपुत्रांचा महामेळावा गणपतशेठ तांडेल मैदान करावे येथे आयोजित करण्यात आलेला आहे 13 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता. तर आपल्या हक्काच्या आपल्या भूमिपुत्रांच्या महामेळाव्यासाठी सर्वांनी एकत्रित यावं. त्या महामेळाव्यासाठी आपण सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. त्याचमुळे आपल्या सर्वांना या स्पर्धेच्या माध्यमातून आग्रहाचं निमंत्रण आपण आजपासूनच देतोय. इस वक्त स्ट्रोक तो बहुत बढ़िया, लेकिन खिलाड़ी मौजूद उनको बीट करते हुए गेंद बॉडी लाइन की तरफ जाते हुए शानदार, एक बार फिर बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है, मिला मौका और जड़ दिया शानदार चौका. आले गेले किती 100 भारी आहे आमचा एक नंबर. असे आले गेले किती 100 भारी आहे आमचा एक नंबर. नाव संदीप भाईंचा महाराष्ट्र. अगदी आता मात्र समीकरण 17 चेंडू 42 समीकरण मात्र आता 5 समीकरण हळूहळू बनवलं जातं, मॅच हळूहळू बनवली जाते, घडवली जाते. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर हळूहळू रंग दिला जातो, मॅचला हळूहळू जिवंत केली जाते. 1-2 चेंडूवरती आपण पाहिलं तर आता मात्र पृथ्वीराजने जी सुरुवात केली होती, माजिद बलोच देखील खांद्याला खांदा देतोय आणि दोघांची बॅटिंग चालू आहे. डोकेदुखी मात्र आता वाढली गेली आहे. बिल्कुल आपने सही कहा, इस वक्त पहली गेंद पर एक अच्छा स्ट्रोक माजिद की तरफ से आया है और इस गेंद को भी ऑन साइड पर खेलते हुए गैप में टाइमिंग बहुत ही बेहतरीन, खिलाड़ी बहुत खराब काम कर रहे. बॉडी लाइन पर गेंद बॉडी लाइन की तरफ जाती हुई 4 रनों के लिए माजिद का बल्ला बोल रहा है, धुआंधार बल्लेबाजी कर रहे हैं. दिलदार आमचा आमदार नवी मुंबईची शान. गोरगरिबांचा कैवारी जनतेचा आहे आधार. पहा हीच चर्चा चालू होती. एका साईडला पृथ्वीराजने सुरुवात करून दिली, माजिदने देखील त्याच्या पावलावरती पाऊल ठेवलं. आता वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घेतले जातात, कारण की नशिबात असेल ते मिळेल, पण प्रयत्न मात्र सोडणार नाहीयेत. प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक आपण पाहिला डबल माइंड झाला, धावसंख्या 41च्या घरामध्ये जाऊन बसल्या. आता समीकरण पाहूया, 16 चेंडू 38 समीकरण बनवलं जात आहेत. आकडे आणि समीकरणाचा खेळ आता चालू झालाय. हो फुलटॉस चेंडू यावेळी घुटना टेकलाय, पूर्णपणे मात्र चेंडूला एक्झिक्यूट केलंय. 6 धावेसाठी येतोय NMPL सीझन 4चा दमदार षटकार. करती संघाची बाजी नेक, करती संघाची बाजी नेक, करती संघाची बाजी नेक. क्या जबरदस्त बल्लेबाजी मैदान के अंदर, फुल टॉस गेंद थी, पैरों की तरफ थी, बल्लेबाज ने भाप लिया था, पहले पढ़ लिया और उसके बाद में चढ़ लिया. डीप स्क्वायर लेग बॉडी लाइन की तरफ जाते हुए गेंद शानदार स्ट्रोक. 15 गेंदें और 32 रनों की जरूरत है. क्या जबरदस्त, एक बार फिर जवाब देते हुए दोनों बल्लेबाज. 47 एक विकेट के नुकसान पर MP1 इसको पर खेलने, पृथ्वीराज 25 पर खेल रहे हैं.
नहीं नहीं, ये गेंद ऑफ स्टंप के बाहर थे और साइड पर खेलना चाहते थे। ये अच्छी गेंद थी, बल्लेबाज को लगा कि गेंद अंदर की तरफ आएगी, लेकिन ये सीधी गेंद थी। इस गेंद को अच्छी तरह से रीड नहीं कर पाए बल्लेबाज। अगदी कारण की गोलंदाज चतुर आहे ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झालेला आहे, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हो पुन्हा एकदा लिडिंग एक क्षेत्ररक्षक आहे. चेंडू वळण घेतोय, मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न माझीचा जरूर होता, मात्र पृथ्वीराज तयार नव्हता, कारण की हा कॉल पृथ्वीराजचा होता आणि त्याने मात्र नो हा कॉल यावेळी दिला. आता मात्र पहा, जे कम्युनिकेशन मिस झालं होतं ते जवळ जाऊन थोडीशी चर्चा केली जाईल आणि यानंतर मात्र पुन्हा एकदा कम्युनिकेशन स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र चेंडूचा खेळ बाकी आहे शेवटचा, जिथे मात्र आपण पाहिलं धाव संख्या आहे 47, लॉस ऑफ दी 1 विकेट एमपी वॉरियर्स कोपरखैरणे. हो पुन्हा एकदा मागच्या चेंडूची झेरॉक्स कॉपी काढण्याचा प्रयत्न, दबाव दबाव दबाव, LBW. पहा ही क्रिकेटची मजा, इथे कुरबुडे आहे, टिट फॉर टॅट आहे, जशाच तसे उत्तर आहे. या आधीच्या चेंडूवरती षटकार, मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. विकेट. संघ ठरतो एक नंबर, संघ ठरतो एक नंबर. सफल हुए थे बल्लेबाज, के बाद में थोड़ा पीछे चले गए और टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है। माजिद स्लॉग स्विप करना चाहते थे तो विकेट मिला है। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग होता हुआ एक रफ्तार के साथ चल रहे थे, लेकिन सामने से मनिंदर ने मैच में जान डाली है। मैच में मजा आएगा। 12 गेंदें में होती चाहिए। मैं एक बार फिर विनती करूंगा, चर्चा ना करें, टीम मीटिंग ना करें प्लीज। यहां वक्त हमारे पास बहुत कम है। 5:51 का समय हो गया है। डूबता हुआ सूरज, कम होती भी रोशनी, ये आने वाली शाम किसके नाम? एमपी वॉरियर्स के ऊपर कहने या वन सोल्यूशन करावे 48। क्या लग रहा है, क्या ये मुकाबला कहा जा सकता है? ही मॅच कुठे जाईल? मात्र दोन्ही संघांची हालचाल पाहिली, बॉडी लँग्वेज पाहिली, त्यांची ज्या पद्धतीने खांदे पाहिले, तर एका साईडला जिंकण्याचा आनंद आहे तर दुसऱ्या साईडला हारण्याची भीती थोडीशी आहे दोन्ही संघांमध्ये. अब 11 मिनट का समय बचा हुआ आपके पास। 12 गेंदे 32 रन और 12 गेंदे आपको वो 11 मिनट में समाप्त करनी है। समय सबसे बड़ी बात है, समय। वक्त की नजाकत के साथ आगे बढ़ने की जरूरत है। अगदी आता नवीन बॅटर आपण पाहिलं तर प्राऊड ऑफ भिवंडी, अर्थातच भावेश पवार. 1 मॅन आर्मी मात्र नॉन स्ट्रायकिंगला. त्याला किती वेळ नॉन स्ट्रायकिंगला ठेवलं जाईल, कारण की पृथ्वीराजने रंग दाखवायला सुरुवात केली. तर पुन्हा एकदा मात्र विकेट जरूर आले, मात्र आणखीन एक विकेट येणं गरजेचं आहे. इथे मॅच तुम्ही पकडू शकता. मॅच बनवण्यासाठी विकेट विकेट आणि विकेट महत्वाची आहे. प्रमुख गेंदबाज के तौर पर आदित्य गेंदबाजी कर रहे हैं। ओहो क्या बात है, क्या बात है, जबरदस्त एफर्टलेस फ्लिक किया ऑन साइड पर, गेट स्क्वायर लेग बॉडी लाइन की तरफ जाते भी और तालियां बज रही है, दर्शकों की तालियां बज रही है। सारे मन तक होता ताला, आहे माणूस हसत भोळा, सारे मन तक होता ताला. अगदी अभ्यास केला होता कालपासून भावेश पवारचा, मात्र पेपर आला पृथ्वीराजचा. आता याचा अभ्यास केलेला नाहीये, त्याने मात्र सुरुवात केली. आता काय करणार यावेळी पहा. आता प्लॅन बी, कारण की प्लॅन ए सक्सेस झालेला नाहीये, प्लॅन बी कडे जावं लागेल. पृथ्वीराजने सुरुवात केली. 7:25 वरती तो खेळतोय. हो आणखीन एक, यावेळी मात्र कव्हरच्या डोक्यावर संधी आहे, संधी आहे. विकेटचं पतन नाही. ही मॅच इथेच थांबते. पहा मॅच पुढे जाऊ, पृथ्वीराज पुढे घेऊन जात नाहीये. भावेश पवार देखील त्याच्याशी चर्चा करतोय. 1-2 येणं गरजेचं होतं, मोठ्या फटक्यासाठी गेला. इथे मात्र खेळ संपला. पृथ्वीराज यादव बैक टू द पवेलियन. और सबसे अच्छी बात थी कि गेंद देखिए ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, वह शरीर से दूर खेले। पृथ्वीराज सेट बल्लेबाज है, लेकिन खड़े खड़े खेलने का प्रयास किया गया, इसीलिए वो थोड़ी परेशानी। 10 गेंदों का खेल, 26 रनों की जरूरत है। और खास करके हमारे साथ जुड़े हुए हैं किरण बस्कर। किरण जी, इस वक्त तेरी मेरी चल रही मैदान के अंदर, एक छक्का आया, उसके बाद में विकेट गिर गया, तो वो मैच बिल्कुल जबरदस्त चल रहा है। अगदी एका चेंडूवरती तू राजा, दुसऱ्या चेंडूवरती मी. हे चाललंय सध्या, एक तेरी एक मेरी, टिट फॉर टॅट आणि न्यूटनचा लॉ आहे. ऍक्शन वरती रिॲक्शन नक्की आहे. समीकरण पहा. आता मात्र 10 चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. हे समीकरण मात्र सांगितलं जाते. पहा 10-26 मॅच बनली आहे. आणखीन 1-2. आता विकेट तर आली, पृथ्वीराजची विकेट आली. दोन्ही बॅटर आपण पाहिले तर मिस्टर विकी भोईर एका साईडला, दुसऱ्या साईडला भावेश पवार. हे दोन्ही बॅटर आपण पाहिले तर फ्रेश आहेत. दोघांनी एकही चेंडू खेळलेला नाही. इथे संधी पुन्हा एकदा गोलंदाजाकडे आहे. हाँ बिल्कुल बिल्कुल, आपने सही कहा। जिस तरह से देखे अब दोनों बल्लेबाजों ने खाता नहीं खोला, नए बल्लेबाज मैदान के अंदर हैं, तो अवसर एक आदित्य के लिए बिल्कुल बनता हुआ। ऑफ स्टंप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं, व्हाइट बॉल का इशारा, क्या ओवर चल रहा है।
एक छक्का, उसके बाद में विकेट, उसके बाद में वाइड बॉल। अभी भी आपके पास 10 गेंदे हैं और 26 रनों की जरूरत है। जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। कभी खुशी कभी गम सध्या चालू आहे मैदानामध्ये। अजून 4 चेंडूचा खेळ। किती बॉल? 10 चेंडू 25। हो, फुलटॉस चेंडू स्पीकर एंडला लागलेला फटका। क्षेत्ररक्षक आहे, वेगाने येतोय। इथे पहा, इथे डाईव्ह मात्र जरूर लावली आहे। पहा आता काय, यानंतर काय, प्रयत्न चांगला होता मात्र यश 1% नशिबाचा मात्र चेंडू आपण पाहिलं तर यावेळी ड्रॉप झाला। गुरुत्वाकर्षण आहे आणि पहा डाईव्ह मात्र काय सुरेख डाईव्ह मारल्या। मैं एक बार किरण मैं समझ सकता हूँ कि ये कमजोर कोशिश थी। बिल्कुल गेंद बहुत देर तक हवा में थी, आपको गेंद के नीचे जाना था, आप गेंद के नीचे नहीं थे, गेंद से दूर थे, तो इसीलिए मौका आपने दिया है। बल्लेबाज भावेश पवार को मौका, विकी को मौका मिलेगा। बहुत ही जबरदस्त बल्लेबाज है मैदान के अंदर। अब जाकर आपके पास 9 गेंदे 23 रनों की जरूरत है। रोचक मुकाबला मैदान के अंदर चलता है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आदित्य तैयार है और फिलहाल कोपरखेड़े विलेज एंड से वो गेंदबाजी करेंगे। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज विकी भोईर। ये अच्छी गेंद थी, फुल लेन ऑफ टर्म के बाहर, विकेट के ऊपर अपील कर रहे हैं, लेकिन नॉन स्ट्राइकर एंड से वो गेंदबाज अपील नहीं कर रहे हैं, वो अपने बॉलिंग मार्ग पर आ जाते हैं। कोई नुकसान नहीं है। 8 गेंदे 23 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। आता 2 चेंडू खूप महत्वाचा टर्न घेऊन येतील, कारण की 8 चेंडू 23 ची गरज आहे। गोलंदाजाने वेग चांगला धारण केला। या आधीच्या चेंडूवरती बीट केल्या। विकी भोईर पुन्हा एकदा तयार झाला। पहा यावेळी मात्र उचलला चेंडू। क्षेत्ररक्षक आहे, इथे देखील अडचण येते। यावेळी मात्र पाहिलं तर विकेट आल्यानंतर संघ आणखीन स्ट्रॉंग पोझिशन मध्ये जाऊन पोहोचतोय। आता समीकरण आपण पाहिलं तर 7 चेंडू आणि 23 चं समीकरण। मॅच पुन्हा एकदा हसलेली फसली गेली आहे। इस वक्त अगर देखें तो बहुत तगड़ा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है, इसमें कोई संदेह नहीं है। 7 गेंदों का खेल, 23 रनों की जरूरत है। विकी का बेस्ट कीमती विकेट, समय ज्यादा न ले, आदित्य को यह विकेट मिला है। अच्छा कैच बाउंड्री लाइन पर लिया गया। डीप मिड विकेट पर कोई गलती नहीं। एक गलती हुई थी, लॉक ऑफ खिलाड़ी एक्स्ट्रा कवर की तरफ आते हुए गेंद को एक बार फिर वो लपकना चाहते थे, लेकिन बिल्कुल बहुत दूर थे। अब जाकर ये बहुत महत्वपूर्ण गेंद है किरण। 7 गेंदे 23 रनों की जरूरत है। एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस। संकट के समय में हर छोटी चीज वो है ना, वो काउंट होने वाली है। ये आखिरी गेंद है, आपको वो बड़ा शॉट खेलना है। दूसरी तरफ से गेंदबाज एक अच्छी गेंद डालेगा, जहां एक बार फिर वो बिंदी भी आ सकती है, ये विकेट के लिए जा सकते हैं। अगदी 1 सोल्युशन करावे 48। पहा भावेश पवारला खालीच उभं केलंय। भावेश पवारला अजूनही स्ट्राईक वरती येऊन दिले नाही। ही स्ट्रॅटेजी आहे, कारण की भावेश पवारला जर आउट करू शकत नाही तर नॉन स्ट्राईक वर ठेवू शकता। असं नाही तर तसं मॅच मध्ये वेगळ्या पद्धतीने मॅच बनवण्याचा प्रयत्न केला जातोय। आता हा चेंडू इम्पॉर्टंट आहे। इथे एक धाव घेतली जाते का काय अटॅकिंग क्रिकेट खेळलं जाते? समीकरण बनवलं जाईल की घडवलं जाईल हे पाहण्याचा चेंडू। ओहो, यॉर्करचा प्रयत्न नाही। पहा इथे चर्चा होती, इथे धाव घेणार नाहीये भावेश पवार। स्वतःवरती विश्वास ठेवतो। आता 1 मॅन आर्मी काय करेल? भावेश पवारकडे प्रत्येकाची नजर आहे, कारण की या मॅच मध्ये पाहिलं तर प्रत्येक जण, काहींचे हात आता कमरेवरती, काहींच्या कपाळाला आट्या आहेत, तर काही हळूहळू नख चावायला सुरुवात करतात, कारण की 6 चेंडू 23 धावा, 23 धावा 6 चेंडू, मॅच बनली गेली है। किरण, अगर 2 गेंदों की कहानी बहुत महत्वपूर्ण रहेगी, जिस तरह से वो आने वाली 2 गेंदें, आप भावेश मैदान के अंदर है, वो कमाल के खिलाड़ी है, आइकॉन खिलाड़ी है, और इन्होंने बहुत बार 6 गेंदों में 23 रन बनाए हैं, लेकिन इस वक्त सामने गेंदबाज कौन होगा? आदित्य की तारीफ करनी चाहिए। 9 रन दिए, 2 विकेट, 4 मिनट का समय बचा हुआ आपके पास। वक्त बहुत महत्वपूर्ण रहेगा। बल्लेबाज फिलहाल तैयार है बल्लेबाजी करने के लिए भावेश, जिन्होंने खाता नहीं खोला है। उमेश ने खाता नहीं खोला है। रिकवर रेंडेट के बारे में चर्चा ना करें तो ही अच्छा है। हर गेंद के ऊपर आपको प्रहार करना है। समय ज्यादा न ले, वक्त बहुत महत्वपूर्ण रहेगा। वक्त की नजाकत के साथ आगे बढ़िए दोस्तों, और स्पोर्ट्समैन स्पिरिट के साथ आपको खेलने की जरूरत है। चेक। मोहम्मद बलोच, आपको बिंदी, आप आइए हमारे स्टेज पर। आपका इस्तेकबाल इस NMPL 2023 में। मोहम्मद बलोच। 6 गेंदे और जीतने के लिए 23 रनों की जरूरत है। दत्ता को मौका मिला है। दत्ता मोहिते गेंदबाजी करेंगे। शाम का समय है। स्ट्राइकर पर बल्लेबाज भावेश। पहली गेंद को बहुत बढ़िया तरीके से उड़ाया आसमान की तरफ, खिलाड़ी बॉर्डर पर है और दत्ता ने लिया कैच। इस पर बॉर्डर पर दत्ता के गेंद पर भावेश का विकेट मिला है। डीप मिड विकेट पर बहुत ही जबरदस्त कैच। अक्षय ने लिया क्या, दत्ता को मिला विकेट, और बहुत ही बड़ा विकेट है, बड़ा शिकार। दत्ता बहुत खुश होने वाले हैं। दत्ता मोहिते
गगनाला भिडतो हुंकार जनकल्याणासाठी लढतो असा नेता आहे झुंजार शून्य दुनी शहर पहा शेवटी गोलंदाजी कोणाला ठेवली वन सोल्युशन करावे 48 अभ्यास का केला कारण की दत्ता मोहिते ज्यांना लेदर क्रिकेटचा चांगला अनुभव आहे जे याच संघातून सातत्याने खेळताना पाहिल्या आणि त्याबरोबर कंपनीच्या थ्रू लेदर क्रिकेट देखील ते खेळतं म्हणजे एवढा अनुभवी गोलंदाजा शेवटी एंड ओव्हरला ठेवला ही स्ट्रॅटेजी आहे आणि त्याने नेमकी भावेश पवारची विकेट घेतली मॅच बनवली और किरण सबसे बड़ी बात लेदर का अनुभव है क्रिकेट की परिभाषा को बहुत अच्छे तरह से वो जानते हैं पहली गेंद बाउंसर पटकी भी गेंद थी टप्पा खाने के बाद बिल्कुल वो सर की तरफ आए तो बल्लेबाज को हुक शॉट करना था और डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद एलिवेशन ज्यादा है और उसके कारण देखिए गेंद बाउंड्री लाइन के पार नहीं चली गई है 2 मिनट का समय बचा हुआ 5 गेंदों का खेल 23 रनों की जरूरत है वक्त बहुत महत्वपूर्ण रहेगा गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार दत्ता सफलता मिली है ऋषि एक बार फिर तैयार है एक तरफ उमेश को एक बार फिर मौका मिलेगा नहीं मिलेगा ये देखने वाली बात है स्टार्ट दत्ता का बहुत अच्छा है अगदी दत्ता मोहिते हुशार आहे कारण की जिथे फटका खेळणं होता तिथे अक्षय पाटीललाच उभा केला होता तो बेस्ट फिल्डर राहिला अलिबागचा ऑल इंडिया आयकॉन आहे म्हणजे फलंदाज आणि फलंदाजाची लाईन ओळखून क्षेत्ररक्षण देखील चांगलं सजवलंय मिस्टर दत्ता मोहिते आणि कॅप्टनने ओहो आपा हा चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये टर्न करतो आता मॅच मध्ये काय आहे थोडीशी या गोलंदाजाची स्माइल सर्व काही सांगून जाते फलंदाज थोडासा चिंतेत आहे या मॅच मध्ये कुठेतरी मौका होता पहिल्या 2 चेंडूची मॅच होती 4 गेंदों का खेल 23 रनों की जरूरत है सामने कांच का बंगला है मैं पत्थर कैसे मारूं सामने दत्ता है मैं छक्का कैसे मारूं ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी 3 गेंदों का खेल 3 गेंदों में जीतने के लिए 24 कहानी में बिल्कुल पलटवार दत्ता ने कमाल कर दिया है गति परिवर्तन किया बाउंसर डाला एक बार ऑफ टम्प के बाहर रखा 3 गेंदों का खेल 23 रनों की जरूरत है प्रेशर बल्लेबाजों के ऊपर प्रेशर आहे याच प्रेशर मधून आत्मविश्वासाची खेळी करावी लागते तेव्हा अनुभव हाती येतो आता दत्ता मोहिते यांच्याकडे अनुभव चांगला आहे पहा यावेळी उडवला चेंडू पिक केलाय लवकर पाहिला क्षेत्ररक्षक येईल इथे देखील पुन्हा एकदा झेल बाद मॅच आपण पाहिलं तर पूर्णपणे गोलंदाजांनी बॉलिंग अटॅकनी हे मॅच खेचून घेतली आहे वन सोल्यूशन करावे 48 जब एक बार फिर बढ़ जाता है टेंशन तो बढ़ना चाहिए कंट्रीब्यूशन तो आज दत्ता के पास था सोल्यूशन बिल्कुल वेरिएशन के साथ चले गए बाउंसर एक बार गति परिवर्तन ऑफ स्टंप के बाहर वाली गेंदबाजी एक बार गति परिवर्तन अच्छा मिश्रण किया दत्ता ने अब 2 गेंदें 23 रनों की जरूरत है एमपी वॉरियर्स का को ऊपर खेलने के ऊपर दबाव है मोमेंटम पूरी तरह से चला गया है वन सोल्यूशन करावे 48 के पास शानदार गेंदबाज चतुराई के साथ गेंदबाजी आज दत्ता द्वारा अगदी शेवटी गोलंदाजीसाठी एक वेगळाच अनुभवी गोलंदाज त्यांनी राखून ठेवला ही मात्र कमालीची गोष्ट आहे वन सोल्युशन 48 ची हो यावेळी मात्र बैठा जरूर सजवलाय जाता जाता आपण पाहिलं तर एक प्रयत्न जरूर केला मात्र तो प्रयत्न देखील यशस्वी नाही तर इथे देखील फलंदाज 7वा धक्का इथे मात्र लागतोय अर्थातच एमपी वॉरियर्स कोपरखेने या संघाला धावसंख्या थांबली आहे रोखली आहे थांबवलंय पूर्णपणे ब्रेक लावला हँड ब्रेक खेचलाय दत्ता मोहिते यांनी 1 टू गो आलाय खेळ क्रिकेटचा खेळणार सारे हे संघ आलाय खेळ क्रिकेटचा खेळणार सारे हे संघ चला पाहू चला आज बघू शुक्रिया शुक्रिया साहब शुक्रिया खास करके एनएमपीएल कमिश्नर मिस्टर दीपक बलराम पाटिल शुक्रिया नलेश रुपेश ओमी नायक स्वप्निल नायक हमारे काबिल दोस्त कुणाल दाते जिन्होंने आज हमें यहाँ कमेंट करने का मौका दिया बहुत बड़ा अवसर 1 गेंद 23 रनों की जरूरत टॉस के नॉन साइड पर खेलते हुए बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है 1 रन लेने का अवसर है लेकिन यह मुकाबला बहुत ही जबरदस्त तरीके से दत्ता के शानदार और जबरदस्त चतुराई के साथ गेंदबाजी की है और मेडन ओवर रहा क्या जबरदस्त गेंद जहां 6 गेंदों में 23 रनों की जरूरत है तब जाकर अपने विकेट भी लिए हैं मेडन विकेट ओवर बहुत ही बेहतरीन गेंदबाजी और यह मुकाबला वन सोल्यूशन करावे 48 1/22 रन्स बड़े मार्जिन से यह मुकाबला जीत लिया है और किंजल स्पोर्ट्स चषक मध्ये देखील असेच मेडन ओव्हर टाकून चर्चेमध्ये होता दत्ता मोहिते यावेळी देखील तशीच गोलंदाजी वेल प्लेड चेक चला दोन्ही टीम आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर तुम्हाला यायचंय आणि एमपी वॉरियर्स आपल्या खेळाडूंच्या लिलावाची जी रक्कम होती ती तुम्हाला देण्यात येणार आहे एमपी वॉरियर्स टीम आणि त्याचबरोबर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण जाहीर करायचा आहे
सर्व समालोचक मंडळी, आपला देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होईल. आपण देखील आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर यायचे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच नमित पाटील. 17 चेंडू 40 धावाची खेळी करणारा या मॅच मध्ये ठरतोय मॅन ऑफ द मॅच. तर नमित पाटील ठरले या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. नमितने आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नमित यांनी आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचे. आपल्याला सन्मानित केले जाईल. तत्पूर्वी MP वॉरियर्स आपण हस्तांदोलन करून घ्या टीम बरोबर, आणि त्याच्यानंतर सर्व खेळाडूंची जी लिलावातली रक्कम आहे ती तुम्हाला आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावर देतोय. भावेश पवार यांना विनंती, आपण व्यासपीठावर या. भावेश पवार, ऑल इंडिया आयकॉन खेळाडू, या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालात. त्यांचं मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय. अक्षय पाटील यांनी व्यासपीठावर यायचंय. वन सोल्युशन करावे 48 टीमचे ऑल इंडिया आयकॉन खेळाडू भावेश पवार यांना देखील विनंती, आपण देखील या स्पर्धेमध्ये आपण खेळलात. आपलं देखील मनपूर्वक आभार. अक्षय आणि नमित पाटील यांनी व्यासपीठावर यायचंय. नमित पाटील ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. सेकंड मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नमितला मिळतोय. या नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये अभिनंदन. अक्षय यांनी व्यासपीठावर या. अलिबाग वरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेला आयकॉन खेळाडू अक्षय, अभिनंदन. वेल प्लेड, खूप चांगला खेळ तुम्ही दाखवलात. नमित या व्यासपीठावर, आपल्याला सन्मानित केलं जाईल. आणि MP वॉरियर्स टीम विकी भोईर, आपण आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचंय सर्व खेळाडूंना घेऊन. नमित पाटील ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. देवनाथ म्हात्रे आणि दीपक पाटील तिथे उपस्थित आहेत. देवनाथ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नमितला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. अभिनंदन. वेल प्लेड नमित, चांगला खेळ या मॅच मध्ये नमितने दाखवलाय. तर नमितशी थोडंसं आपण बोलूया, कारण मागच्या मॅच मध्ये धन्यवाद. अक्षय यांचा इथे सन्मान केला जाईल. एकदा जोरदार टाळ्या अक्षयसाठी. अलिबागचा हा खेळाडू आहे, या स्पर्धेमध्ये चमकलाय. अलिबागचं नाव आमच्या नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील त्या खेळाडूने केलं आणि त्याचा सन्मान इथे केला जातोय. हा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून या स्पर्धेमध्ये खेळला. दीपक बाळाराम पाटील जे लीगचे कमिशनर आहेत, यांच्या शुभ हस्ते अक्षयचा सन्मान इथे केला जातोय. मोन्या या टोपण नावाने या खेळाडूची ओळख आहे. चर्चेमध्ये असलेला खेळाडू अलिबाग परिसरातला, आणि त्याचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. या नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये मोन्या, खऱ्या अर्थाने तुम्ही खूप चांगला खेळ केलात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि मनपूर्वक आभार. चला, अभिनंदन मोने. आणि याच्यानंतर MP वॉरियर्स भावेश पवार यांनी व्यासपीठावर यायचा. आपला सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेमध्ये प्राऊड ऑफ भिवंडी, भिवंडीचा हा खेळाडू, जो खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये खेळला आणि त्याचा सन्मान इथे केला जातो. मी विनंती करेन दीपक पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. भावेश पवार यांचा इथे सन्मान होतोय. MP वॉरियर्स महेश पाटील यांच्या संघामध्ये हा खेळाडू ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून खेळला, त्याचा सन्मान इथे होतोय दीपक पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. खूप खूप धन्यवाद. यानंतर सर्व जे खेळाडू आहेत MP वॉरियर्सचे, त्यांना विनंती, आपण ज्या पद्धतीने नाव इथे अनाऊन्स करू त्या पद्धतीने आपण व्यासपीठावर यायचे. पृथ्वीराज यादव, पृथ्वीराज यादव, विकी भोईर, या सर्वजण जवळ या. स्टेअरकेस जिथे आहेत तिथे यायचंय, थांबायचंय तुम्हाला. पृथ्वीराज यादव, विकी भोईर. खेळाडू लिलाव प्रक्रिया जी हॉटेल ताजमध्ये पार पडली गेली, ताजमहल पॅलेसमध्ये, ज्या खेळाडूंवर बोली लागली त्यांची संपूर्ण रक्कम आपण त्या खेळाडूंना आता इथे या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. पृथ्वीराज यादव, विकी भोईर, अतुल चव्हाण, ऋषी पानसरे,